गतिमान प्रशासनामार्फत प्रांत ऑफिसची जी रिक्वायरमेंट होती जिल्ह्यातली 5 प्रांत ऑफिसची, त्या प्रति 5 कोटी रुपये प्रमाणे प्रांत ऑफिसला पैसे देऊन त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज चिपळूणचा झाला, खेडचा झाला, ऑलरेडी लांजाराजापूरचं झालेला आहे, रत्नागिरीचं झालेलं आहे, दापोलीच्या प्रांत ऑफिसचा पण कार्यक्रम झालेला आहे. शेवटी प्रशासन चालवत असताना लोकांच्या सोयीसाठी चांगल्या पद्धतीची यंत्रणा देखील असली पाहिजे, याच्यावर आमचा सरकारचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून 9 तालुक्यातल्या 9 तहसीलदारांना देखील आम्ही गाड्या दिलेल्या आहेत, प्रांताधिकाऱ्यांना देखील गाड्या दिलेल्या आहेत, पोलिसांना देखील गाड्या दिलेल्या आहेत. अशा सगळ्या यंत्रणेमुळं ती प्रशासनाची यंत्रणा गतिमान होऊ शकते, हाच त्याच्यातला भाग आहे. दुसरा आजचा कार्यक्रम होता की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा ज्या आपल्या बचत गटाच्या सीआरपी आहेत त्यांना 2400 महिला भगिनींना मोबाईल द्यायचा निर्णय 6 महिन्यापूर्वी आम्ही घेतला होता. लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे टेंडर आणि होऊ शकलं नाही. आता टेंडर होऊन आज मोबाईल वाटपाचा कार्यक्रम देखील आम्ही घेतलेला आहे. सीआरपीना मानधन 3,000चं 6,000 रुपये झालेलं आहे, रिव्हॉल्विंग फंड 15,000चा 30,000 रुपये झालेला आहे. अंगणवाडी सेविकांना कालच प्रति 5,000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, मदतनीसला 3,000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, कोतवालला देखील मानधन वाढवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सरकार प्रत्येक घटकाला आर्थिक ताकद देण्याची सुविधा हे निर्माण करून देते आणि त्याच्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होते. म्हणूनच काल कॅबिनेटमध्ये जास्त निर्णय झाले. मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या देखील संख्येमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे. प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पात्र असलेला त्याच्यामध्ये देखील आम्ही यशस्वी झालेलो आहोत. येत्या 5 ते 6 दिवसामध्ये पहिली तीर्थदर्शन यात्रेला जाणारी जी टीम आहे जिल्ह्यातली ती अयोध्येला देखील जाणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या योजनांचा फायदा हा जिल्हा स्तरावरच्या सगळ्या नागरिकांना व्हावा ही प्रामाणिकपणाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही वाटचाल करतो. साहेब, सगळा विश्वास विश्वास संपादन करण्यापेक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी नाही मी सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 महिन्याचे पैसे ऑलरेडी खात्यामध्ये जमा झालेले आहेत, पुढच्या महिन्याचे देखील खात्यामध्ये जमा होतील. लेख लाडकीला पैसे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत, वयश्रीला आम्ही दिलेले आहेत. युवकांसाठी युवा कार्यशाळा जी चालू आहे त्याच्यातनं 350 लोकांना रोजगार आम्ही जिल्ह्यातला दिलेला आहे. 1,000चं टार्गेट आहे, आम्ही 1000 पर्यंत पोहोचू. त्याच्यामुळे या काही योजना ज्या आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या योजना नाहीत. या नागरिकांना ग्रामस्थांना आर्थिक चणचण जी भासते त्याच्यातनं त्यांची सोडवणूक व्हावी यासाठी सरकारने घेतलेले निर्णय. साहेब, सकाळी संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे, हे सरकार आहे ते बैलपुत्र आहे आणि सरकारातले माणसं आहेत ती बैलबुद्धीची आहेत. आता एवढ्या खालच्या दर्जाच्या टीकेला मी अजून किती खालच्या दर्जाला जाऊन उत्तर देऊ शकतो हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. याचं देतो ना, आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला गेलो होतो त्यावेळी देखील आम्हाला त्यांनी अनेक उपमा दिलेल्या होत्या. केंद्र शासनाची निवडणूक झाली त्यावेळी देखील केंद्र शासन गेलं आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले असं ते बोललेले होते, परंतु तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले. तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे. किती बोंबाबोंब जरी केली, किती शिव्या जरी घातल्या, किती घाणेरडं आम्हाला जरी बोललं तर आमची मतं वाढतायत. महाराष्ट्राला कळतंय की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण दाखवून देतोय की आम्ही असल्या फालतू टीकेला किंमत देत नाही, आम्ही आमचं काम करत चाललेलो आहोत. आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं बोलत राहावं, त्यांनी फक्त 9:30चीच पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही. आता अजून आमची मतं वाढवायची असतील तर 9:30, 12:30, 3 म्हणजे जसं 9 ते 12 पिक्चर असतो, 12 ते 3 असतो, तसं म्हणजे दिवसातनं 3-4 वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात. तर माझी त्यांना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून विनंती आहे की टायमिंग देखील बदलावं, सकाळीच सुरू करावं, जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही. त्यांच्या अशा घाणेरड्या वक्तव्यामुळं जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भर पडेल. आमचा प्रचार तेच करतायत. संजय राऊतांनी टीका केली त्याचं म्हणतात सावरकरांचे विचार आहेत याबद्दल भाजपला बोलले, देशमुखची महायुतीला बोलले की ते तुम्हाला मान्य आहे. तुम्ही गायीना किंवा राजमातीचा दर्जा दिला आहे, सावरकरांचे जे विचार आहेत ते मान्य. एक पहिली गोष्ट,
याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी गोमातेबद्दलचं त्यांचं मत काय मांडावं. बाकी ह्यांचं मत काय, त्यांचं मत काय ते. आणि राजमाता हा दर्जा दिलेला नाही. राजमाता ह्या जिजाऊ आहेत. जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊनच हे सरकार सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन हे सरकार सुरू आहे. जसं आपण राज्यगीत करतो, जसं आपण राज्य फुल करतो, तसं राज्य पशु म्हणून राज्यमाता गोमाता हे सरकारनं देशात पहिल्यांदा आणलेलं आहे. माझं त्यांना आव्हान आहे, गोमातेबद्दल तुमचं मत काय आहे हे त्यांनी उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करावं. आज आम्हाला अभिमान आहे. आम्ही कुठच्याही जाती धर्माच्या व्यक्तीला कमी लेखून किंवा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून हा घेतलेला निर्णय नाही. जसं राज्यगीत असतं तसं राज्यमाता गोमाता आम्ही निर्णय घेतलेला आहे. गोमातेच्या बाबतीतली त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा. नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती आर्थिक स्थिती बिघडली असं म्हणतात. तुम्ही आता भाषणामध्ये सुद्धा बोललात की त्याच्यावरती तुम्ही आता भाषणामध्ये बोलला होता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी काही अधिक बोलणार नाही. उगाच भाषण परत माझं बघावं. माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत मी काय बोललेलो आहे ह्याचं पाहिजे तर रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐतिहासिक महिलांसाठी असलेली योजना आहे. मगाशी देखील पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मी म्हटलं की ही महिला भगिनींपर्यंत पोहोचते. ती अतिशय पॉप्युलर झालेली आहे म्हणूनच काही लोकांना पोटसू उठलेला आहे. त्याच्यामुळे ही योजना आमच्या सरकारनं आणली त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. मी काही त्या योजनेच्या विरोधात बोललेलो नाही. हे मी खुलासा का करतो, मी परत करायची आवश्यकता नाही. ऐका ना, सांगतो ना सर. एक ऐका हो जरा, ऐका ना सर, ऐका. तुम्ही मला प्रश्न विचारला की नाही, पण माझं उत्तर तुम्ही ऐकायचं की माझ्या उत्तरात तुम्ही तुमचं उत्तर द्यायचं. मी असं सांगितलं की या कार्यक्रमामध्ये माझं काढून भाषण बघा. या कार्यक्रमामध्ये माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली की नाही हे बोलून उपयोगाचं नाही, कारण हा कार्यक्रम वेगळा आहे. पण माझं पूर्ण ऐका. गडकरी साहेबांचं पण तुम्ही अर्धच भाषण ऐकलं असं त्याचा अर्थ आहे. गडकरी साहेबांनी सुद्धा पूर्ण भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या विविध योजना येत आहेत या विविध योजना येत असताना सुद्धा उद्योजकांनी स्वतःची देखील इन्व्हेस्टमेंट स्वतः करण्याची ताकद ही निर्माण केली पाहिजे. त्याच्यामध्ये काय तुम्ही 5 तालुक्यांना पर्यटनाच्या गाड्या वाढतात त्या फक्त चिपळूण तालुका दिसत नाही. हे बघा पर्यटन दुसऱ्या विचार केला. ऐका माझं म्हणणं हे प्रश्न विचारण्यापेक्षा एखादा बचत गट जर माझ्याकडे घेऊन आता आला असता आणि ह्यांना गाडी द्या म्हणून सांगितलं इथं 32,60,000 रुपये दिले असते. छोटी बचत गटांना पण मागणी केली पाहिजे ना. गुहागरनं केली, रत्नागिरीनं केली, लांजानं केली, राजापूरनं केली. तशी तुम्ही एखादी बचत गटाची मागणी करा. नाही दिलं तर मला विचारा. मागच्या वेळेपासून अनेक पत्र परिषद घेतल्या ते म्हाडा संदर्भात वगैरे घेतले. आता या 5 वर्षाच्या कालावधीत आम्ही असं लक्ष येतोय की बराचसा निधी रत्नागिरीत होतो. चिपळूणकडे फक्त तिचे उद्घाटन होते. यात आता आज एक प्रांत कार्यालय सोडलं तर अन्य नगरपालिकेची इमारत आता कोसळायला आली. त्यात माणसं वाढली जाते, त्याला 1 रुपयाचा निधी नाही. मला स्पेसिफिक प्रश्न मी तुम्हाला अशी कामं सांगू शकतो की 2.5 वर्षामध्ये इथं झाली. सांगा कदाचित तुमच्या निधीतून असे स्पेशल. साहेब मला इथं आमदार करा म्हणून साहेब प्रश्न विचारताना माझी रिक्वेस्ट आहे. आकाशापोटी असू नये. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते पूर्ण झालेलं होतं. चला दुसरीकडे पोलीस स्टेशनची जी रिसर्चची इमारत आहे तिचे 2 स्लॅब गळतीला लागलेले आहेत. तुमची लिफ्ट बनत आहे. 3.5 लाखाच्या पण खर्च केलेला आहे. कदाचित पोलीस 3.5 लाख 3.5 लाख रुपये लिफ्टचा मेंटेनन्सचा खर्च सांगितलेला आहे. आणि त्यांना 3.5 लाख रुपये लागत असतील तर तातडीनं मंजूर करून दिले जातील. पण पोलिसांची घरं देखील चांगली असावी हे समजणारा मी पालकमंत्री आहे. मी आता एसपींशी बोलेन आणि त्यांना जी काय 5, 10, 15 लाखाची आवश्यकता असेल तर डीपीसी मधनं मी देईन. असं म्हणाले की राज्य सरकारच्या मध्ये त्यांच्याबरोबर करताना थोडेसे सावध राहण्याचं स्टेटमेंट आहे. विश करण्यासारखं आहे आणि त्याबरोबर त्यांनी असा संदर्भ दिलाय तर तो कशा अडचणी दिलाय माहिती नाही. पण तो असा संदर्भ दिलाय की लाडकी बहीण योजनेचे पुढचे जे काय येते त्या गोष्टी कर्तृत्वता होईल की नाही यावर मला शंका येतो. आणि ह्याचं फडणवीसांनी असं उत्तर दिलंय की गडकरी साहेबांची जी स्टाईल आहे
स्टाईल हा प्रकार सर्वांचा आहे. तुमचं एक शिवसैनिक नेते म्हणून काय आवडतं काय नाही, याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी महाराष्ट्र सरकार हे विषकन्या आहे असं म्हटलेलं नाही. त्यांनी ओव्हरऑल देशातल्या राज्यांबद्दल असं बोललेलं आहे की कधीतरी उद्योजकांना सरकार विरहित इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू आहे, त्याच्यामध्ये कदाचित सरकारवर बर्डन येऊ शकतं, पण आम्ही ठामपणानं सांगतोय की आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली असल्यामुळं कदाचित गडकरी साहेबांना त्या बजेटच्या प्रोव्हिजनची माहिती आहे की नाही मला माहित नाही, म्हणून कदाचित त्यांनी बोललेलं आहे. पण आम्ही सरकार म्हणून एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 46,000 कोटी रुपयाची तरतूद ही अतिरिक्त केलेली असल्यामुळं ही योजना बंद पडण्याचं काही कारण नाही. आणि मी स्वतः उद्योग मंत्री म्हणून मी सांगतो की इन्सेंटिव्ह वाटपामध्ये कुठेही या स्कीममुळं अडचण आलेली नाही. आम्ही वेळेवर इन्सेंटिव्ह वाटण्याला तयार आहोत. साहेब, आता एका विधानसभेमध्ये लक्षात घेतलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला रत्नागिरी जिल्हा मानला जातो, तर शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात किती जागा लढवणार एक नेते म्हणून तुमच्याकडे माहिती आहे? शिवसेनेच्या जागा बघितल्यानंतर तुम्ही नक्की माझं कौतुक कराल. एकंदरीत वाघर मतदारसंघातून कदमचं नाव समोर येत आहे, त्याच्यावरती रामदासभाई कदमाने टीका केली, त्यांचा आहेर दिलेला आहे. विपुल कदम त्या ठिकाणी मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सविस्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे. याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल, बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही. नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत. परंतु एकच विनंती भाईंना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहेत. भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदे साहेबांशी बोलू शकतात. त्याच्यामुळे तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे, अजून तिकिटाची चर्चा पण नाही. गुहागर कोणाला सोडायचंय कोणाला घ्यायचंय ह्याच्यावर देखील चर्चा नाही. विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली, याचा अर्थ एबी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही. पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही. हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे. फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल, परंतु भाईंनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदे साहेबांबरोबर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता. रत्नागिरीमध्ये तुमच्या मतदारसंघात बाळासाहेब माने इच्छुक आहेत जोरदार. सध्या तुमचं राजकीय अंतर्गत वाद चालू आहे. कोणाचा? बाळ माने माजी आमदार आणि तुमचा. माझा नाही, त्यांचा असेल त्यांना इच्छुक आहे. हो साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये दुनियेतला कोणी इच्छुक राहू शकतो, चिपळूणमध्ये राहू शकतो. ही लोकशाही आहे. लोकशाहीतनं मी कसं सांगू शकतो की कोणी उभं राहायचं नाही? तुम्ही उद्या इच्छुक झाले ना, तुमचा पण मान सन्मान करू. साहेब एकीकडे शासनाकडे वेगवेगळ्या योजना आहेत, दुसरीकडे महागाई प्रचंड वाढत चालली, गाडीचे दर वाढले, तेलाचे वाढले. त्याच्यातला सर्वात मोठा उच्चांक टाकण्याचा औषधांनी गेल्या वर्षी जी गोळी ज्या बँचमध्ये होती 30 रुपयाची गोळी आता 70 रुपयाला आणि 700 रुपयाची गोळी 1000 रुपयाला. त्याच्यावर शासनाचं मला त्याची माहिती घेतो. मला फार्मामधली माहिती घेतलेली नाही, परंतु या संदर्भामध्ये माहिती घेऊन बोलणं उचित ठरेल. मी फार्माच्या बाबतीतली माहिती घेतो आणि मग तुम्हाला याचं उत्तर देतो. परंतु जर त्या क्षेत्रातलीच महागाई वाढली असेल आणि त्याचा त्रास रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना होत असेल तर शासन योग्य तो निर्णय घेईल. सगळ्या बाबतीत परंतु महाड आणि आपल्याला निधी आला नाही. आता जलसंपदा खात्याने त्याच्यामध्ये असं आहे की टनेल काढला पाहिजे आणि वाशिष्ठीचा टनेल काढणं गाळ काढण्याच्या संदर्भातली तरतूद झालेली आहे. परत 3-4 दिवसांनी मी चिपळूणमध्ये येणार आहे. गाळाच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आणि ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या बाबतीमध्ये देखील शासन 17 शहरांमध्ये चिपळूण शहर आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक आहे की ब्ल्यू आणि रेड लाईनमुळे कुठेही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री महोदय घेतील. एक मिनिट ना, हे माझं होते मग त्याच्यामध्ये चव्हाण साहेब देखील या ठिकाणी आहेत. चव्हाण साहेबांनी देखील 5 ते 6 वेळा मुख्यमंत्र्यांची यासाठी भेट घेतलेली होती, आमदारांनी घेतलेली होती. आज देखील सकाळी त्याच्यावर चर्चा झालेली आहे. या बाबतीमध्ये चिपळूणकरांना दिलासा देणं हेच राज्य शासनाची प्रायोरिटी आहे.
त्याच्यामध्ये भरतीच्या असे पोस्ट अधिक ते फिरायला लागले त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं. पहिली गोष्ट, अशा ज्या पोस्ट फिरतात त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. दुसरं सांगतो, या चिपळूणमध्ये घडलेला प्रसंग, मागच्या वेळी मी कामगार आयुक्तालयाच्या ज्यावेळी पेट्या वाटायला आलो होतो त्यावेळी असं निदर्शनास आलं की 2-3 व्यक्ती त्या पेटीसाठी 1500 रुपये घेत आहेत आणि लोकांना त्या वाटप करतायत. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं नोकरीच्या आमिषाच्या ऍडव्हर्टाईज टाकत असतील, त्याची कन्फर्म माहिती जर दिली तर आम्ही पोलीस कारवाई करू. साहेब, तुम्हाला म्हणजे ड्यू रिस्पेक्ट, एकच GR माहिती आहे, त्याच्यानंतर परत दुसरा GR निघाला. दुसरा GR का निघाला तर सगळ्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी एक मागणी केली की 10 पटाच्या नाही 20 पटाच्या ज्या जागा आहेत त्या 20 पटाच्या जागेवर 2+1 असं करण्यापेक्षा ज्या ठिकाणी 60+1 विद्यार्थी आहेत तिथे 2+1 करावं. आणि तो पॅटर्न रत्नागिरीमध्ये 2 दिवसामध्ये सुरू होतोय. अनेक बेरोजगार DEDचे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील किमान 500 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये नोकरी लागणार आहे आणि त्याला आचारसंहितेचा काहीही संबंध नाही. साहेब, शेवटचा प्रश्न साहेब, पत्रकारांची कार्यशाळा झाली त्यावेळी तुम्ही जाहीर केलं होतं, प्रांत कार्यालय ज्या ज्या तालुक्यामध्ये होणार आहे त्या त्या तालुक्यामध्ये पत्रकारांसाठी कार्यालय तुम्ही देणार आहात. नाही कुठं म्हटलं. चिपळूणच्या सर्व सन्माननीय पत्रकारांसमोर मी असे जाहीर करतो की मी जो शब्द रत्नागिरीच्या पत्रकारांच्या कार्यशाळेमध्ये दिला होता त्याचे तंतोतंत पालन चिपळूणच्या प्रांत ऑफिसमध्ये केले जाईल. त्यावरचा प्रश्न आहे कसं प्रांत ऑफिसमध्ये जागा सन्माननीय पत्रकारांना चिपळूणच्या दिली जाईल. साहेब, चिपळूणच्या पाणी शहराच्या पाणी थांबा, आता यांचं पहिलं महाविकास आघाडीचं बघतो. ते पाणी पाजू आपण परत. आता तुम्ही ठरवा महत्वाचा प्रश्न कुठे आहे. तुम्ही गप्प तुम्ही थांबा. नगरपालिकेतले 4 अभियंत्याची बदली झाली, त्यात पाणी खात्याचा अभियंता आहे, त्यात तुम्ही 165 ची पाणी समावेश केले, ते निवेदन आले, त्यात अभियंता बदली केला. शहरातले हायवे संपूर्ण पाणी योजना आहे शहराची, ती काय पोटे आणि ती खासगी ठेकेदारी अभियंता पाहिजे. अभियंता पाहिजे पण ही आता पाण्याची योजना अशी आहे की शहरातल्या हायवेला जे पाण्याचे पाईप आहेत ते रोज फुटत आहेत. मी आपल्याला पहिलं धन्यवाद देतो की मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की चिपळूणसाठी काय केलं, त्याचं उत्तर तुम्हीच दिलं. महायुतीचं जागा वाटप 80% पूर्ण झालेलं आहे. 20% पुढच्या 4-5 दिवसात होईल आणि तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही असं आमचं जागा वाटप होईल. चला, होय, नाही तर घरी गेल्यानंतर सुद्धा ऐकाल.